श्री सद्गुरुकृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जे काही करंट अफेअर आहे 5 व 6 जानेवारीचं जे काही करंट अफेअर आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही जर कोणतेही एक्झाम देत असाल तरी तुम्हाला हे लेक्चर अगदी उपयुक्त ठरणार आहे. तर आपण या लेक्चरला सुरुवात करूया. या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 1 पहा. अलीकडे स्मार्ट 2.0 कार्यक्रम सुरू केलेला असून स्मार्टचा फुल फॉर्म काय आहे? तर पहा या ठिकाणी स्कोप फॉर मेन स्ट्रीमिंग आयुर्वेद रिसर्च अमंग टीचिंग प्रोफेशनल्स. म्हणजे याच्या स्मार्ट 2.0 हा कार्यक्रम काय आहे? जे काही शिक्षणाच्या बाबतीमध्ये आयुर्वेदिकच्या गोष्टी आहेत, तर आयुर्वेदिकच्या जे काही उपाय असतील वगैरे जे काही असेल तर त्याचं शिक्षणामध्ये महत्त्व वाढवणं या कार्यक्रमाचा मोठा उद्दिष्ट आहे. जे काही महाविद्यालयीन शिक्षण असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा याच्याबद्दल महत्त्व वाढवणं, त्याच्याबद्दल माहिती देणं हे या कार्यक्रमाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. तर या ठिकाणी हे जे काही आहे स्मार्ट 2.0 हे कोणी आयोजित केलेलं आहे? तर CCRAS आणि NCISM या दोघांनी मिळून केलेलं आहे. तर हे दोन्ही काय आहेत हे या ठिकाणी पाहूया. सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स, म्हणजे हे एक आयुर्वेदिक रिसर्च आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन, म्हणजेच काय NCISM, हे दोन्हीचं फुल फॉर्म तुम्हाला गरजेचे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा. देशातील पहिली रिपोर्ट मॅनेजमेंट पोर्टल आणि मीटिंग मॅनेजमेंट पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केलेले आहेत? तर हिमाचल प्रदेशने सुरू केलेलं आहे. आता हिमाचल प्रदेशबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? सुखविंदर सिंह सुखू हे आहेत. राज्यपाल विचारलं तर श्री शिव प्रताप शुक्ला आहेत. आणि राजधानी कोणती आहे? तर शिमला आणि धर्मशाला या दोन राजधान्या हिमाचल प्रदेशाच्या आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. आयुष्यमान भारत योजना अंतर्गत विमा संरक्षण किती आहे? म्हणजे बघा या ठिकाणी 5 लाख रुपये विमा योजना आहे ही, आणि ही कोणी सुरुवात केलेली आहे? तर केंद्र सरकारद्वारे ही सुरू केलेली आहे. कधी? तर 23 सप्टेंबर 2018 रोजी पासून जी काही आयुष्यमान भारत योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत हे आयुष्यमान भारत योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना कधी सुरू केलेली आहे? तर 23 सप्टेंबर 2018 ही तुम्हाला तारीख महत्त्वाची आहे. आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली हे सुद्धा पॉईंट तुम्हाला महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. जागतिक ब्रेल दिवस 2024ची थीम काय आहे? तर समावेश आणि विविधतेद्वारे सक्षमीकरण करणे हे या 2024ची थीम आहे. आता 2018मध्ये जागतिक ब्रेल दिवस घोषित करण्यात आलेला आहे. आणि जागतिक ब्रेल दिवस कधी असतो? दरवर्षी 4 जानेवारीला हा जागतिक ब्रेल दिवस असतो. प्रश्न क्रमांक 5 पहा. भारताचा नेक्स्ट जनरेशन हेवी कम्युनिकेशन सॅटेलाइट GSAT-20 कोण सुरू करणार आहे? तर स्पेस एक्स ही जी काही अंतराळ संस्था आहे हे लॉन्च करणार आहे. तर या ठिकाणी बद्दल माहिती पाहूया आपण. फॅल्कॉन 9 हेवी लिफ्ट लॉन्चर यासाठी वापरला जाणार आहे. आता या ठिकाणी बघा इतर थोडक्यात माहिती पाहूया. इस्रोचा 4.7 टन वजनाचा उपग्रह GSAT-20 अमेरिकन कंपनी स्पेसएक्स फॅल्कॉन 9 रॉकेटद्वारे अंतराळात नेण्यात येणार आहे. भारतीय अंतराळ संस्थेची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेडने बुधवारी प्रथमच स्पेसएक्सची सेवा घेण्याची घोषणा केलेली आहे. हे प्रक्षेपण वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत होऊ शकते. इस्रोच्या सध्या सर्वात शक्तिशाली रॉकेट GSLV Mk3 आहे. तो 4000 किलो वजनाचा उपग्रह जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये नेऊ शकतो. या क्षमतेपेक्षा GSAT-20चे वजन 700 किलो जास्त आहे, म्हणजे 4700 हे वजन आहे एकूण. या कारणास्तव एलॉन मस्कच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सच्या सेवा प्रथमच वापरल्या जात आहेत. म्हणजे थोडे स्पेसएक्स ही सेवा कोणाची आहे? तर एलॉन मस्क यांची आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फाल्कन 9 रॉकेट 8300 किलो वजनाचा उपग्रह GTOला पाठवू शकतो, हे पण लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6 पहा. FAITHचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर पुनीत चटवाल यांनी स्वीकारलेला आहे. आणि याचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन
टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी हा याचा फुल फॉर्म आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7 पहा. राम मंदिर राष्ट्र मंदिर एक साधी विराट या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केलेले आहे? तर आरिफ मोहम्मद खान यांनी केलेलं आहे आणि कोठे? तर दिल्ली या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 8 पहा. गांधीनगर येथे होणाऱ्या वायब्रंट गुजरात ग्लोबल इन्व्हेस्टर समितीचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहे? तर पेट्र फियाला हे असणार आहेत. झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान आहेत. 10 ते 12 जानेवारी 2024 दरम्यान हे आयोजन आणि ही कितवी आवृत्ती आहे? तर 10वी आवृत्ती आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 9 पहा. महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक 2023ची अखिल भारतीय परिषद कोठे होणार आहे? तर जयपूर या ठिकाणी होणार आहे. आणि कोठे? तर जयपूरमध्ये राजस्थान इंटरनॅशनल सेंटर या ठिकाणी ही जी काही अखिल भारतीय परिषद आहे ती नियोजित होणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10 पहा. भारतीय रेल्वे धुक्याच्या वातावरण सुरळीत कामकाजात धुक्याचं वातावरण असताना सुरळीत कामकाज करण्यासाठी किती फॉग पास उपकरण बसवण्याची योजना आखत आहे? तर 20,000 उपकरण बसवण्याचे नियोजन आहे. तर याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. ही एक GPS आधारित नेव्हिगेशन साधन आहे जी लोको पायलटला दाट धुक्याच्या परिस्थितीत नेव्हिगेट करण्यास मदत करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. फॉग उपकरणे लोको पायलटला सिग्नल लेवल, क्रॉसिंग गेट्स आणि कायमस्वरूपी वेग प्रतिबंध यासारख्या निश्चित खुणाच्या स्थानाबद्दल रिअल टाईम माहिती देतात. यानंतर प्रश्न क्रमांक 11 पहा. IISER भोपाळ येथील संशोधकांनी विकसित केलेल्या फोटो कॅटलिस्टचे नाव काय आहे? तर UCPOP पॉप AU हे त्याचं नाव आहे. आता या ठिकाणी बघा, जे काही मास्टर्ड गॅस आहेत त्या मास्टर्ड गॅससारख्या युद्ध घटकांना नष्ट करण्याचं काम करतं. त्याचप्रमाणे जे काही IISER आहे त्याचं फुल फॉर्म काय आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भोपाळ, म्हणजेच काय भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था भोपाळ आहे. आणि याची स्थापना कधी झाली? तर 2008 मध्ये याची स्थापना झालेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 12 पहा. राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर जैन विद्यापीठ बेंगलोर आहे. तर या विद्यापीठाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. 9 जानेवारी 2024 रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे आणि राष्ट्रपती भवन राष्ट्रपतींच्या हस्ते या ठिकाणी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार सन्मान करण्यात येणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 13 पहा. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने विद्यार्थ्यांसाठी कोणता कार्यक्रम सुरू केलेला आहे? तर प्रेरणा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. हा 1 आठवड्याचा कार्यक्रम आहे. 9वी ते 12वीचे विद्यार्थी यामध्ये सहभागी असणार आहेत. 10 मुले व 10 मुली अशा प्रकारे एकूण 20 जणांचा या ठिकाणी 20 मुलांचा समावेश असणार आहे आणि गुजरात या ठिकाणी हे आयोजित करण्यात आलेले आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 14 पहा. इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी ट्रेड शो 2024चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन मुंबई या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि ही आवृत्ती विचारली तर 16वी आवृत्ती आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 15 पहा. आंध्र प्रदेशातील परदेशी विद्यार्थ्यांना मोफत नोंदणीसाठी कोणती विमा योजना दिली जात आहे? तर प्रवासंद्रा भरोसा विमा ही योजना त्यांना देण्यात येत आहे. एखाद्या विद्यार्थी परदेशात असताना दुर्दैवाने अनपेक्षित परिस्थितीला बळी पडल्यास 10 लाख रुपयांचा जीवन विमा दिला जातो. यानंतर प्रश्न क्रमांक 16 पहा. GI टॅग मिळालेला काळा या ठिकाणी नुनिया आहे बरं का. या ठिकाणी काळा नुनिया तांदूळ कोणत्या राज्याचा आहे? तर पश्चिम बंगालचा आहे. भारत हा जागतिक व्यापार संघटना अर्थात WTOचा सदस्य आहे. त्यामुळे भारत सरकारकडून GI टॅग मिळालेली एखादी वस्तू एका विशिष्ट ठिकाणची आहे हे परदेशातही हक्काने सांगितलं जाऊ शकतं. म्हणजे GI टॅगचं हे महत्त्व आहे. त्याच्यामुळे एखादी वस्तू आहे ती स्वतःची आहे ही
आपण हक्काने सांगू शकतो आणि ती त्यासाठी GI टॅग हा प्राप्त केलेली वस्तू असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. GI म्हणजे प्रश्न क्रमांक 17 पहा, कोणत्या भारतीय शहराला आंतरराष्ट्रीय पाणथळ या ठिकाणी काय आहे, पाणथळ आहे, पाणथळ शहर म्हणून मान्यता मिळाली आहे. तर इंदूर या शहराला ही मान्यता मिळालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनचं बटन दाबायचं आहे, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन भेटेल. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची जर तुम्हाला PDF मिळवायची असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. टेलिग्रामची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या.